नमस्कार, मी अमृता कुलकर्णी. वैदिक विज्डम मराठी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. या चॅनलवर आपण भारतीय ज्ञान परंपरा, वेद, पुराणे, भारतीय तत्वज्ञान, संस्कृत सुभाषिते, वेगवेगळी संस्कृत स्तोत्रे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती देखील अगदी साध्या, सोप्या, आपल्या दैनंदिन वापरातील मराठी भाषेमध्ये. तुम्हाला देखील भारतीय ज्ञान परंपरेबद्दल अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर वैदिक विज्डम मराठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अमृताज ब्लिंक या चॅनलला तुम्ही सर्वजण अत्यंत चांगला प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अमृताज ब्लिंक या चॅनल सोबतच वैदिक विज्डम मराठी हा एक नवीन उपक्रम मी सुरू करत आहे. त्याला देखील तुम्ही सर्वजण असेच भरभरून साथ द्याल अशी मला खात्री आहे. वैदिक विज्डम मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पाहूयात आपल्या या चॅनलवरील पुस्तक अभिवाचन या सिरीज मधील पहिले पुस्तक, अमर पुस्तके. वेद. परमात्मा, परमसुख आणि सत्य या सर्वोच्च गोष्टी म्हणजे नेमकं काय हे जाणण्याचा आणि त्या प्रश्नांच्या संदर्भात मानवाला मिळालेले निष्कर्ष यांचं विवेचन म्हणजे वेद. पुष्कळ काळापर्यंत वेदांना श्रुती म्हणण्याचा प्रघात होता. ऐकू येणारे जे ते म्हणजे श्रुती असा वरवर पाहता श्रुतींचा अर्थ होतो. परंतु श्रुतींचा त्याहूनही मोठा अर्थ म्हणजे अंतिम सत्य हा होय. प्राचीन ऋषींना त्यांच्या तपस्या कालात परमात्म्यानं वेदांचं ज्ञान दिलं अशी आपली श्रद्धा आहे. पुराण, प्राचीन कथा आणि इतरही प्रसिद्ध कथातून विश्वामित्र, अत्री, पराशर, कण्व आणि मधुछंद या ऋषींचा संदर्भ येत असे. त्यामुळे त्यांची नावं आपल्या चांगल्याच परिचयाची आहेत. त्याहीपेक्षा भारतातील बहुतांशी कुटुंब स्वतःला कोणत्या ना कोणत्या ऋषीच्या गोत्राची समजतात. म्हणून वेदांच्या लेखकांशी आपलं चांगलंच साहचर्य आहे. शरीर आणि मन यांखेरीज मानवाला आणखी एक अंतर्मन असतं अशी वेदकालीन ऋषींची श्रद्धा होती. त्यालाच ते आत्मा किंवा आत्मन संबोधत. त्या आत्म्याचा शोध घेणं म्हणजेच स्वतःला खरंखुरं जाणणं होय. जो अशा तऱ्हेनं आत्म्याचा शोध घेई तोच मनुष्य ऋषी किंवा ज्ञाता होई. जर त्याला वाटलं तर इतरांनाही आत्मज्ञान प्राप्त करून देण्यात तो मदत करी. ऋषीभोवती जमिनीवर गोलाकारात बसलेल्या शिष्यांना ऋषींकडून ऋचांची संथा मिळे. दिवसाचे कित्येक तास ते शिष्य वेदांतील ऋचा एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने पाठ करत. वेदांमधून कुठल्याही धर्माची वा तत्वाची शिकवण दिलेली नाही. ऋषींना चिंतनात आलेल्या दिव्य अनुभवांची ती नोंद आहे. आपण एखाद्या दूरच्या ठिकाणी जाऊन आल्यावर वा पर्वतारोहण केल्यावर प्रवासवृत्त लिहावं इतकी ती साधीसुधी अनुभूती वा तिची नोंद नाही. ऋषींनी तपस साधनेत प्राप्त केलेलं ज्ञान इतकं उच्च दर्जाचं आणि सखोल आहे की ते नेहमीच्या पद्धतीनं मांडताच येणार नाही. त्यांनी वेदात वापरलेली भाषा रूपकात्मक आहे. वेदातील शब्दांना प्रचलित अर्थापेक्षा अधिक गूढ अर्थ आहे असंच. तर ही दोन उदाहरणं पहा. उषा म्हणजे पहाट, परंतु उषा या शब्दाला वेदात अधिक खोल अर्थ आहे. माणसाच्या मनावरील अज्ञान अंधकार दूर करण्यासाठी दिव्य प्रकाश आणते ती देवता म्हणजे उषा असा वेदातील अर्थ आहे. दुसरं उदाहरण अग्नीचं, ज्याचा अर्थ विस्तव असा आहे. परंतु वेदातील अग्नी नुसताच भक्षक किंवा शुद्ध करणारा नाही. कुणालाही सत्याकडे नेणारं चैतन्य, इच्छाशक्ती आणि मनस सामर्थ्य म्हणजे अग्नी होय. महान साक्षात्कारी कवी व्यासमुनींनी वेदांचे 4 भाग केले: ऋक, यजु, साम आणि अथर्व. चारही वेदात वेगवेगळ्या देवतांच्या स्तुतीपर अनेक स्तोत्र आहेत. याखेरीज निरनिराळ्या यज्ञयाग प्रसंगी आचारावयाच्या विधींचं, उत्सवांचं गद्य विवरण आहे.
त्याचबरोबर गूढ तात्विक चिंतनाशील अत्युच्च वैचारिक स्थितीचं दिग्दर्शनही वेदात आहे. वेद केव्हा लिहिले गेले या प्रश्नावर अनेकांनी अनेक मतं दिली आहेत. त्यापैकी नक्की कोणतं मत बरोबर आहे हे सांगणं कठीण आहे. पुष्कळच्या पंडितांच्या मते वेद ख्रिस्तपूर्व 2500 वर्ष लिहिले गेले. परंतु बॉनमधील एच जॅकोबी किंवा लोकमान्य टिळक यांच्यासारख्या काहींच्या मते वेद 6000 वर्षांपूर्वी लिहिले गेले. वेदात वर्णन केलेल्या ग्रहस्थितीचा अभ्यास करून लोकमान्यांनी आपलं मत मांडलं आहे. मादाम ब्लाव्हाटस्की या दुसऱ्या विदुषींना आपलं वेगळं मत मांडताना असं म्हटलं की वेदात वर्णिलेली ग्रहस्थिती दर 6000 वर्षांनी पुन्हा येते. असं असेल तर वेद 60,000 वर्षांपूर्वी लिहिले गेले नसतील हे कशावरून? मादाम ब्लाव्हाटस्कींच्या मते वेद फार फार प्राचीन काळी लिहिले गेले. शास्त्रीय शोधानुसार मनुष्य प्राण्याची उत्पत्ती अलीकडची असली तरी भारतीय परंपरेनुसार मानवाची उत्पत्ती फार प्राचीन काळी झालेली आहे. पुराणात असं वर्णन आहे की एकदा सर्व चराचर सृष्टी पृथ्वीवरील प्रलयामुळे नष्ट झाली. त्या महाभयंकर प्रलयात भगवान विष्णूंनी पाण्यात प्रवेश केला आणि वेद वाचवले. कोणत्याच्या प्राचीनतम काळी अस्तित्वात असलेल्या मानवी संस्कृतीचा पुरावा म्हणजे वेद होत. हे या पौराणिक कथेवरून सूचित होतं का? वेदांचे लेखन व्हायच्या अगोदर कितीतरी काळापर्यंत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ते तोंडीत सांगितले जात. ज्या भाषेत वेद रचले आहेत ती फार प्रगत भाषा आहे. अगदी मोजक्या शब्दात फार मोठा अर्थ सांगण्याचं सामर्थ्य तीमध्ये आहे. भारतात प्रदीर्घ काळापर्यंत ती भाषा वापरात असावी. त्यामुळेच ती एवढी प्रौढ भारदस्त बनली आहे. महान संस्कृती अस्तित्वात असेल तरच भाषा प्रगत होऊ शकते. ज्या काळी वेद निर्माण झाले त्या काळच्या संस्कृतीबद्दल एक ना एक दिवस आपल्याला अधिक माहिती होईल अशी आशा करूया. साक्षात्कारी पुरुषांइतकं ज्ञान ज्याला प्राप्त होईल त्यालाच वेदातील ऋचांचा अर्थ समजेल असं वेदात म्हटलं आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांचा अर्थ एक दिवस आपणालाही समजेल असं मानूयात. आज आपण भारतीय प्राचीन वाङ्मयांमधील अक्षरशः अमर असणाऱ्या काही पुस्तकांचा थोडक्यात परिचय पाहिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्राचीन वाङ्मयापैकी वेद, पुराणे, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जातक कथा, कथा सरित सागर या ग्रंथांचा थोडक्यात परिचय पाहिला. ही पुस्तके वाचून त्यातील ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मोटिवेशन मिळेल यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. व्हिडिओ संपूर्ण पाहून हे पुस्तक ऐकल्याबद्दल, हे पुस्तक वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपण भारतीय वेद, पुराण, त्यातील वेगवेगळ्या कथा, कथा सरित सागर, पंचतंत्र असे ग्रंथ, त्यांच्यातील संस्कृत सुभाषिते, त्यांच्या संबंधाच्या वेगवेगळ्या कथा जाणून घेण्याचा इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये प्रयत्न करू. तुम्हाला देखील या विषयावरची माहिती आणि ती देखील साध्या सोप्या मराठीमधून समजून घ्यायची असेल तर वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.